नमस्कार. चला तर मंडळी, आज मस्त झणझणीत अशी तुरीच्या दाण्यांची आमटी कशी करायची ते बघणार आहोत, ते पण खानदेशी पद्धतीमध्ये. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेत. मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मोठे कांदे, लसूण पाकळ्या 5-6, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि सुकं खोबरं. चला तर आता मसाला बनवायला घेऊया. तर सर्वात आधी तव्यावर कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तेल टाकायची घाई करायची नाही. कांदा छान परतला गेला की नंतर त्यामध्ये तेल घालूया. हे बघा, आता इथं बऱ्यापैकी कांद्याचा कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकतात. तर आता कांद्यावर तेल घालून पुन्हा कांदा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. ब्राऊन रंगावर येईपर्यंत कांदा आपण पुन्हा परतून घेऊ. नंतर यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या आणि लसूणसुद्धा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा. आता जेवढा तुम्ही कांदा छान भाजणार तेवढी भाजीला छान अशी तरी येते आणि चवसुद्धा तेवढीच छान लागते. हे बघा, आता इथं कांदा छान भाजला गेला आहे. आता मिरच्यासुद्धा तेल टाकून तव्यावर परतून घेऊया. आता मी हिरव्या वाटणातली भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी मी हिरव्या मिरचीचा वापर करते. बऱ्याचदा ही आमटी लाल तिखटाचीसुद्धा बनवली जाते, तीसुद्धा खूप छान लागते चवीला. मिरच्यासुद्धा इथं भाजून झाल्या आहेत. आता त्या पण आपण काढून घेऊया आणि आता यावर घालूया खोबरं. आणि खोबरंसुद्धा मस्त कलर चेंज होईपर्यंत खोबरंसुद्धा तव्यावर भाजून घ्यायचं. हे बघा, आता खोबरंसुद्धा भाजून झालं आहे. आता तुरीची दाणे भाजून घेऊया. यासाठी आधी तुरीची दाणे स्वच्छ निवडून घ्यायचे, त्यांना धुवून घ्यायचे आणि मग नंतरच तव्यावर घालायचे. आणि तव्यावर घातल्यानंतर छान चटके बसेपर्यंत आपण हे दाणे भाजून घेऊया. यामध्ये थोडंसं तेल घालून आता आपण दाणे भाजून घेऊ. हे बघा, मस्त कलर चेंज झाला पाहिजे, छान असे त्यांना चटके बसले पाहिजेत, म्हणजे खायलासुद्धा त्याची चव खूप छान लागते. हे बघा, असे दाणे होऊ द्यायचे. असे दाणे आपल्याला हवे आहेत. आणि आता दाणेसुद्धा आपण थंड व्हायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण मसाला इथं बारीक करून घेऊया. आता मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता मसाला मिक्सरला फिरवून घेऊया. आणि बघा, इथं मसालासुद्धा आपला तयार आहे. चला तर आता फोडणीची तयारी करूया. तर कढईमध्ये 3 पळ्या तेल तापवून घेतलं आहे. तेल छान तापलं की नंतर यामध्ये मसाला परतून घ्यायचा. मसाला आता छान कलर चेंज होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मसाला आपण इथं परतून घेऊया. आता यामध्ये थोडासा हिंग घालून तोसुद्धा मसाल्यासोबत परतून घ्यायचा. हिंग घातल्याने काय होते, छान अशी भाजीला चवसुद्धा येते. बरं, तुम्ही अजून जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अर्चूज होम अँड किचनला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि बघा, इथं मसालासुद्धा आपला मस्त परतला गेला आहे. तुम्ही बघू शकतात मसाल्याचा कलर किती चेंज झाला आहे आणि तेलसुद्धा छान सुटलं आहे मसाल्याला. तर आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूयात. तर यामध्ये लागेल आपल्याला 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद. आणि हे कोरडे मसालेसुद्धा छान असे परतून घेऊया आपण तेलामध्ये. आता मसालेसुद्धा छान परतले गेलेत. आता यामध्ये घालूया थोडासा कोथिंबीर आणि कोथिंबीरसुद्धा मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचा. आणि आता या स्टेजला मी इथं घालणार आहे 1 छोटा टोमॅटो बारीक छान कापून घेतला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण टोमॅटोने छान अशी वेगळी चव येते भाजीला, तर तो तुम्ही नक्की घाला. नसेल आवडत, नाही घातला तरी चालतो. आणि बघा, टोमॅटोसुद्धा थोडासा छान शिजेपर्यंत आपण मसाल्यांसोबत परतून घ्यायचा. हे बघा, टोमॅटोसुद्धा इथं शिजला गेला आहे. तर आता यामध्ये घालूया पाणी. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं मसाल्याचं राहिलं होतं, तर त्यामध्येच मी पाणी घालून आता आपण हे मसाल्यांसोबत छान सर्व मिक्स करून घेऊया. आता मसाल्याला तेल सुटते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीचे दाणे घालून छान पल्स मोडवर फिरवून घ्यायचे. खूप असं बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच असं टेक्स्चर हवं. हे बघा, असं जाडसरच ठेवायचं, म्हणजे दाणे आमटी जेव्हा आपण खातो तेव्हा दाताखाली खायला खूप छान अशी त्याची चव लागते. आणि इथं मसाल्यालासुद्धा मस्त तेल सुटलं आहे. आणि आता यामध्ये बारीक केलेले तुरीचे दाणे घालायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं. आता आमटी तुम्हाला घट्ट आवडते की पातळ, त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकतात. तर मी इथं जरा पातळच आमटी बनवणार आहे. हे बघा, यामध्ये पाणी घालून मीठ घालायचं, चवीनुसार मीठ, आणि छान याला 5 मिनटं उकळी काढून घ्यायची.
आता जरी तुम्हाला हे पाणी वाटत असलं तर अजून 5 मिनिटानंतर शिजल्यानंतर थोडंसं ते घट्ट होतं, त्याला दाटसरपणा येतो. आणि ही आमटी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतात. खूप छान लागते चवीला. एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि खानदेश पद्धतीची झणझणीत अशी तुरीच्या दाण्यांची आमटी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.